ऑफिशियल पंच अजिमजी हमदोले सर, सुदीपजी आंबवणे सर. आज आपल्याला ही जोडी माधव ठाकरे सरांच्या सोबतीला पाहायला मिळेल पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि नेहमीप्रमाणेच एक जबरदस्त स्कोरिंगची भूमिका निभावणारे शशिकांतजी पाटोळे सर सुद्धा आपल्यामध्ये आहेत. तसेच जितू पाटोळे आयोजक मंडळ, स्पर्धेचे अध्यक्ष संस्थापक, वन मॅन रामजी पाटोळे सर, सर्व काही सज्ज आहे. आणि फक्त आता आपण वाट पाहतोय पहिल्या चेंडूची. तुमचं टायमिंग इथे सेट होईल. 9:06 झालेत, म्हणजे 9:07 पहिला चेंडू पडतोय अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि जाऊया मैदानामध्ये. टाळ्यांचा गजर सुरू झालाय. मॅच ऑन. पहिला सामना इथे सुरू होतोय. मयूर डोंगरे आणि रोहित अशी जोडी. स्ट्राईकला मयूर डोंगरे आहे, नॉन स्ट्राईकला रोहित आणि फ्रंटलाईन गोलंदाज रोहन पांढरे. येस अजिम सर. हिरवा कंदील दाखवत असताना हमदोले सर. पहिला चेंडू मार्गस्थ. पहिला चेंडू फुल लेंथ वापरला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर फ्रंट फुटला फलंदाज आला होता त्या ठिकाणी, परंतु ड्राईव्ह करू शकले नाहीये. चांगली अपील सुद्धा करण्यात आली. ह्या पहिल्या चेंडूवरती चांगलं तंत्र, चांगली अचूक लाईन आणि दिशा इथे पाहायला मिळाली. गोलंदाज रोहन पांढरेकडून आपण पाहतोय. विकेट किपरच्या पाठीमागे एक फ्लाइंग स्लिप आहे, एक गल्ली आहे उजव्या बाजूला, लेग स्लिप डाव्या बाजूला, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्याच भरून जात असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. हा पहिला प्रहार इथे फुलटस वरती षटकार मयूरच्या बॅटमधून. दिलं. मयूर डोंगरे या बॅट्समनने एक आगाज केला मैदानामध्ये. 6 धावा. बॉलाचा वापर केला आणि तिथे मिड ऑनने प्रयत्न करून पुरे प्रयत्न पडले. तिथे लॉंगाला दिशा दिली आणि अजून एक सुंदर फटका पाहतोय मयूरच्या बॅटमधून. चौकार. पहिल्या चेंडूला मयूर डोंगरेने पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं की पुढच्या 2 चेंडूमध्ये आपण मयूरला पाहतोय. हा चौथा चेंडू पडला, फुल टॉस होता, बॅटची कडा लागली, मिडल झाला नाही, पुन्हा एकदा शफल झाला बॅट्समन मयूर, परंतु तिथे मिडलिंग आणि ड्राईव्ह करू शकले नाहीत मयूर डोंगरे. 0-6-4-0. सर्व धावा मयूरच्याच बॅटमधून. 2 डॉट. धावसंख्या 10 वर. हो, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फ्रंट फुट ड्राईव्ह बघितला आपण. पंचांच्या डोक्यावरून हा ड्राईव्ह केला तर सेफ शॉट म्हटलं जातो क्रिकेटमध्ये. लॉंग ऑफ तिथे तत्पर सज्ज. त्याने कव्हरिंग करेपर्यंत मयूर डोंगरेने एक धाव तिथे प्राप्त केली आणि पहिल्यांदा आता सामोरा जातोय रोहित शेलार स्ट्राईक एंडला. धावसंख्या आहे ती पाहतोय आपण बिनबाद 11 नामदे 11 धसे संघाची. हो, याला खुदनं भाग पडलं. बॅट खाली लागली पिच वरती, तो चेंडू तिथे वर उडाला हवेमध्ये आणि आपल्या सुरक्षित हाताच्या कवेमध्ये घेऊन झेल बॅटच्या रूपामध्ये फलंदाज रोहित शेलार बाद होते 0 वर.
आपण पहिलं षटक पाहिलं. पहिल्या षटकामध्ये खूप काही घडामोडी घडल्या, विकेट सुद्धा प्राप्त झाली. शेवटच्या चेंडूती लॉफ करायच्या नादामध्ये फलंदाज तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फसला गेला. येस सुदीप सर. येस येस. सुदीप सर दोन दोन बाहेर दुसऱ्या ओव्हरला पण. 6 षटकांचा मुकाबला आहे. तर 11 धावा आल्या. निल्सन आकडा दिसतोय आपल्याला धाव फलकावरती. एक गडी बाद 11. बॅट्समन रोहित शेलार धावा करूच शकला नाहीये. त्याची बॅट खाली लागली गेली बघितलं आपण, आणि लॉफ करण्याच्या नादामध्ये तिथे झेल उडाला. एक सुंदर झेल टिपला गेला. म्हणजे यशस्वी षटकाची सांगता केली गोलंदाज रोहन पांढरेने. आणि नवीन षटकासाठी विवेक पांढरे सज्ज झालाय, ज्याचा सामना करेल मयूर डोंगरे, जो खेळतो वैयक्तिक 11 धावांवरती, ज्याच्या बॅटमधून सुंदर षटकार, एक लाजबाब चौकार सुद्धा बघितला. 5 चेंडूमध्ये त्याने 11 धावांचं योगदान दिलंय आतापर्यंत. तो स्ट्राईकला आता. फुल टॉस गॅप शोधलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला हा सुंदर चौकार रोहनच्या मयूरच्या बॅटमधून. लख प्रकाश, निरभ्र आकाश, चहूबाजूला अगदी हिरवीगार झाडं झुडपं, आणि समोरच्या दिशेने पाहिलं तर आपण अगदी माऊली पर्वताच्या रांगा. यावेळेला सुद्धा फ्रंट फुटला आला. आता 2 पायांचं अंतर वाढवलं तिथे, परंतु शफलिंग नीटचं नव्हतं. बॉडी बॅलन्स छान होता बॅट्समनचा, परंतु तिथे शफलिंग न झाल्याने चेंडूपर्यंत बॅट पोहोचली नाहीये. आणि सामन्याला सुद्धा पाहतात आमची ओमी पाटोळे सुद्धा आहे तिथे, सुपुत्र रामजी पाटोळे साहेबांचे. ते सुद्धा क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. 17वं वर्ष त्यांचं चालू आहे. 12वीला सुद्धा आहेत, आणि क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा ज्याने अनेक धडे घेतलेत. बॅकफुटला गेला, कटचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला बाहेर काढतो गोलंदाज विवेक पांढरे. डॉट चेंडू काढतोय. आता मात्र शफलिंग अजिबात पाहायला मिळालं नाहीये, हालचाल पाहायला मिळाली नाहीये फलंदाज मयूर डोंगरेची, ज्याने मोठे फटके तर मारलेत, परंतु 4 डॉट आतापर्यंत खेळलाय मयूर डोंगरे. त्याला आता कानमंत्र देतोय शाहबाज शेख भाई. लॉंग ऑफ आहे, पाहतो आपण एक डीप मध्ये मिड विकेट. ओ टर्न केला, चेंडू लागदी कमरेच्या जवळून चेंडू उडाला तर शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. तिथे फिल्डर असताना सुद्धा रिव्हर्स मध्ये झेलचा पवित्रा घेतला होता, परंतु तिथे प्रयत्न कमी पडले. त्या कारणाने आपण बघितलं की एक धाव घेण्यामध्ये संधी मिळाली मयूर डोंगरेला. धावसंख्या 1/16 वरती आपण पाहतोय नामदेव 11 धसे संघाची. एक गडीबाज रोहित शेलार, ही पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की विकेट टेकिंग बॉलिंगचा प्रयत्न केला जातोय विवेक पांढरेकडून. शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे, म्हणजे लेग स्लिप. अमदुले सरीच्या उजव्या बाजूला शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, थोडस बॅकवर्ड झोन कडे. यावेळेला बॅकवर्डला ट्राय करायचा होता फटका, फुलर लेंथ वापरला गेला गोलंदाज विवेक कडून. लिगल चेंडू इथे घोषित झालाय संदीपजी आंबवणे सरांकडून. 4-0-0-1-0 असे 5 चेंडू पडलेत, 5 धावा खर्च केलेत विवेक पांढरे या गोलंदाजाने. मस्त इथे अगदी बॉलिंगचा नमुना पेश करतात. एकही वाईड नाही आतापर्यंत, एकही नो पडला नाहीये या पूर्ण 2 षटकांमध्ये. इथे लॉंग ऑफला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, एका टप्प्याने कव्हर केलं. तिथे फ्लॅट स्ट्रोक होता, अगदी वेगाने गेला होता. मिड ऑफ नसल्या कारणाने लॉंग ऑफ तिथे तैनात केलाय, आणि त्या दरम्यान बघितले सिंगल मिळाली. या षटकात 6 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या रोहन पांढरेने, परंतु या षटकामध्ये विवेक पांढरेने मस्त कमबॅक केलं. जरी विकेट प्राप्त नसेल झालं तरी सुद्धा इथे फक्त 6 धावा खर्च करून पूर्णपणे या दोन्ही षटकाचा विचार करता चांगली बॉलिंग इथे पेच झाली आहे रोहन आणि विवेक ह्या जोडगोळीकडून. तर धावसंख्या 2 षटकाची समाप्ती 17. एक गडीबाद टीम नामदेव 11 धसई. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. पुढच्या सामन्यासाठी सुद्धा मी आवाज देऊ इच्छितो. नेहरोली वर्सेस ठिले. दोन्ही संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा, आयोजकांशी संपर्क साधा, आणि कॅप्टनने टॉस साठी सज्ज राहायचंय. आज आपण पाहिलं की 9:07 पहिला चेंडू पडला.
चांगली सुरुवात होते ह्या मैदानामध्ये या शेंद्रू प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि कालच्या दिवसात तर संध्याकाळी 3:45लाच मॅच समाप्त झाल्या. 3:45 ला एक मॅच विनिंग फटका बघितला आपण. षटकाराने सामना समाप्त केला. भास्से संघाने सॉलिड परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये राहिलं सूरज इलेव्हन भास्से संघाचं. चेंज ऑफ पेस थोडस होतं, फुल लेंथ वापरला गेला तिथे. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. चांगला फिंगल रोल करतोय चेंडूवरती, बोटांचा प्रॉपरली वापर करतोय, मनगटाचा वापर करतोय, शोल्डरचा वापर करतोय, जो आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. रोहन पांढरे त्यांनी पहिला चेंडू सुद्धा डॉट टाकला होता. त्यानंतर षटकार आणि चौकार खाल्ल्यानंतर एक विकेट प्राप्त केली होती पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चौकार आलेत, 1 षटकार. हा रोहनचा लॉफ्ट केलाय चेंडू, हाफ वॉली आणि लॉंग ऑफ चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि विकेटचं पतन झालं. मोठा खेळाडू बाद होतोय. शाहबाज शेख बॅक टू द पॅव्हलियन. शेंद्रू प्रीमियर लीग 20-25 पाहताय आपण मित्रांनो. आणि स्पर्धेचा हा 5वा दिवस सुरुवात झालाय. पहिला सामना इथे सुरू असताना षटक क्रमांक 3च्या मध्ये दुसऱ्या चेंडूमध्येच विकेटचं पतन झालं. विकेट टेकर आहे रोहन पांढरे. फटके सुद्धा त्याच्या बॉलिंग वरती येतात, परंतु विकेट टेकर असल्या कारणाने त्याची भरपाई तो छान पद्धतीने करतोय आपल्या तुते संघासाठी. ज्या नावाने संघ खेळतोय नामदेवजी पडवळ, त्या पडवळ साहेबांचा सुपुत्र आहे. आता बॅटिंगला आलाय तो रोहन पडवळ, परंतु त्याला ही बॉलिंग परवडण्यासारखी नाहीये. सुंदर चेंडू हाताळतोय गोलंदाज रोहन पांढरे. चेंडू परंतु तिथे पोपटी कलरचा आहे, परंतु शुभ्र त्याची बॉलिंग पाहतोय आपण. मस्त पद्धतीने लाईन अँड लेंथ मेंटेन करतोय या षटकामध्ये. यावेळेला हॅमट केलंय मिड ऑनच्या जवळून. लॉंग ऑन तिथे तैनात केला होता. आपण पाहिलं की 4 सीमारेषा सांभाळतात फिल्डर. रोहन पडवलच्या प्रत्येक षटकारासाठी मनीष खाडे आणि बाळा खाडे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. मनीष म्हणजेच बाळा खाडे. ओ इथे बघा उडवलाय, इथे उडवला मिड विकेट. पोहोचेल काय, पोहोचलाय. जबरदस्त अंतर का आपला. गुड फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग देअर. प्रशांत कडून चौकार तिथे वाचवला गेला. मस्त पद्धतीने आधी त्यांनी शर्यतीमध्ये चेंडूला नमवलं, हरवलं, अडवलं आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी त्यांनी फिल्डिंग दाखवली प्रशांतने. ही तुमची फिल्डिंग पाहिजे, फार गरजेची असते. नुसती बॉलिंग बॅटिंग नसावी, तिसरं तुमचं डिपार्टमेंट जे आहे ते फिल्डिंगचं ते सुद्धा तुमचं असं ब्रिलियंट असेल तर तुम्ही भल्या भल्या संघाला सुद्धा आव्हान देऊ शकता. इथे धावसंख्या 20 वरती आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, तिथे पाहिलं आपण बॅकफुट पॉइंटच्या जवळून चेंडू जाते डीप मध्ये. फिल्डर कव्हर पॉइंटचा येईपर्यंत 2दा पूर्ण करेल का. धोका थोडासा होता, परंतु वाईट थ्रो असल्या कारणाने तिथे सफलतेने 2 धावा मिळाल्या. आणि आंबवडे सरांचा सिग्नल येतोय की तिसरं षटक समाप्त झालं. दुसरं संपवलं ते पांढरेने. रोहन पांढरे त्याचा स्पेल त्यांनी समाप्त केलाय. 2 षटकाचा त्याचा स्पेल पाहता 16 धावा खर्च केला, 2 गडी बाद केले रोहन पांढरेने. आणि रोहन पडवळ खेळतोय, ज्यांच्या वडिलांचं नाव नामदेवजी पडवळ म्हणून नामदेव 11 असा संघ आहे. सन्माननीय शिवाजी भेरे साहेबांचं आगमन. खंदे समर्थक धसे टीमचे जबरदस्त क्रिकेटर. किसनजी पांढरे साहेबांचा मुलगा आहे रोहन.
किसन पांडे सुद्धा अगदी तेज तर्रार मारा करण्यामध्ये माहिर असलेले क्रिकेटर. आणि इथे सुद्धा शिवाजी पेरे बघा बॅट घेऊन आलेत, स्पेशल बॅट. मयूर पांडेसाठी त्याने आणली आणि ती दिली सुद्धा, सुपूर्द केली. खंदे समर्थक आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. तर षटक क्रमांक 4 प्रारंभ होतोय. वेग पांढरेकडून हाफ व्हॉली उडवला, समोर खेचलाय, लॉंग ऑनच्या वरून षटकार. हॅलो हॅलो, दे ना गेंद, दे मला गेंद, दे जरा. हॅलो. हा चेंडू हवेत थोडासा स्लाइड झाला होता तिथे. बॅट बघा थोडीशी आडवी वापरली गेली. वेगाने करू पंच फिल्डर इथे फेकी करते विकेट किपर कडे आणि सक्सेसफुली या 2 धावा पूर्ण केल्या रोहन पडवलने. षटकार आल्यानंतर वेगाने चेंडू ऑप्टिकच्या बाहेर जसा पडला त्याला बॅट रोल करून स्लाइडचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी वेगाने फिल्डर आले आणि 2 धावा फक्त देण्यामध्ये तिथे सफलता प्राप्त झाली रोहन आणि मयूर डोंगरेला. धावसंख्या दोन्ही फुलत असताना पाहतो आपण 30 मध्ये जाऊन ठेपली आहे नामदेव पडवल 11 दसई संघाची. हा वेगचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ व्हॉली घेतला आणि समोर खेचलाय आणि आता मात्र फिल्डिंग खराब पाहतो आपण. हातातून चेंडू निसटलाय आणि आता 4 धावा. अन्यथा आपण असा वेळ दौडू देऊ नका प्लीज. पंच सुद्धा इन्स्ट्रक्शन देतील तुम्हाला. हा नियम आहे स्पर्धेचा. तुमच्या बॅट मधून षटकार आला तरच. आणि बघा ठिले संघ फार दुरून आला आणि वेळेवरती पोहोचलाय. आपले नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय की तुम्ही अगदी टाइम मेंटेन केलं. आणि विशेष करून त्याचे संघ मालक सागरजी ठाकरे साहेबांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीने. तुम्हाला अगदी तुमची इन्स्पायरेशन मिळाली जितू पाटोले सरांना. ते सुद्धा भारावून गेले की तुम्ही इतक्या लवकर मस्त कसे काय पोहोचले. विकेट इथे फ्लिकचा प्रयत्न केला गेला आणि लेग स्पिनने तिथे फुटबॉलचा प्रयत्न केला. जसं काय मैदानामध्ये रोनाल्डो पाहतो की काय आपण. त्या खेळाडूला अगदी फुटबॉलची आवड असेल बरं का असं वाटतंय मला. इन्स्पायर्ड आहे तो फ्रॉम रोनाल्डो अँड लिओनेल मेसी. पायामध्ये थोडासा प्रॉब्लेम असून सुद्धा ते खेळतायत आणि पायांचा त्यांनी वापर सुद्धा करून दाखवला. हे गुणधर्म आहेत. गुणदोष असून सुद्धा गुणधर्म फार महत्वाचे. माधव साहेब तुमच्याकडे तर गुणांची कमतरताच नाहीये, सर्व गुण. चांगले गातात, चांगली पंचगिरी, चांगली डान्सिंग, MCA मान्यताप्राप्त पंच, खूप काय. माधवजी ठाकरे आणि आयोजक आहेत. येणाऱ्या काळामध्ये मोठी स्पर्धा सुद्धा त्यांची येणार आहे बेटीस. इथे बघा धावसंख्या 36 वर 36. हो, रात्रकालीन क्रिकेट असणार आहे ते. रात्रपाळीन नव्हे रजनी क्रिकेट असेल ती. रजनी म्हणजे सजनी नव्हे, रजनी म्हणजे रात्र, त्याचा अर्थ असा आहे. धावसंख्या 37 वरती 37. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 जो हाताळतोय विवेक पांढरे. 6, 2, 4, 2, 1 अशा धावा दिलेत. यावेळेला चेंडू पुन्हा लेंथ होता तिथे ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू स्टंपच्या वरून जात असताना षटक समाप्त झाल्याचा इशारा इथे आंबवणे सरांचा आपण पाहतोय. 4 षटकाची समाप्ती. नामदेव पडवल 11 दसई संघाची धावसंख्या 2 गडाच्या मोबदल्यामध्ये
37 वर. 37 ऑन द बोर्ड. सुदीप अंबोने. तर 4 षटक समाप्त. हॅलो. अरे तरी हा पण तसंच आहे. हॅलो हॅलो. षटक क्रमांक 5 व कुणाल पांढरे सुरू करतोय. केलंय. पहिला चेंडू सुद्धा पडला. एक धाव आली आहे. धाव संख्या 38 वर. टॉस परंतु फुल टॉल वसूल करू शकत नाही. तिथे लॉंग ऑफ चेंडूच्या खाली येतो. झेल सोडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला गेलाय झेल आणि फलंदाज झालाय फेल. मयूर पांढरे. मयूर डोंगरे बाद. आणि निखिलने एक सुंदर झेल टिपला. चेंडू निसटला होता पण तो निसटता झेल पकडून आपल्या संघाला एक संजीवनी प्राप्त करून दिली. या झेलच्या माध्यमातून 3 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन मयूर भेरे आलाय मैदानामध्ये. जसे शिवाजी भेरे सुद्धा आले आणि एक इन्स्पायरेशन मिळालं मैदानामध्ये. षटकार चौकारची आतिषबाजी सुरू झाली आहे. परंतु त्या दरम्यान एक विकेट सुद्धा प्राप्त केलं गोलंदाज कुणालने. फुल टॉस फ्लाइट द्यायचा प्रयत्न दिला फेकून. जबरदस्त षटकार. फेर आहे परंतु चेक करण्यास सांगितलंय पंच सुदीप आंबवणे सरांनी. फुल टॉस होता. अगदी फ्लाइट द्यायचा प्रयत्न परंतु जास्त चेंडू वर गेला असं म्हणू शकतो आपण. आता पाहायचं आपल्याला की ओव्हर द वेस्ट आहे की अंडर द वेस्ट आहे. परंतु षटकार बेस्ट आहे. बेस्ट फटका मारला आलेला मयूर भेरेने. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. यू आर राईट. चेंडू लिगल आहे ऍट द वेस्ट नॉट ओव्हर द वेस्ट. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली ह्या षटकाराने 44 वर. 44 ऑन द बोर्ड. हळूहळू धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न इथे केला जाईल. आपण पाहिलं की मनोगत घेतलं त्यांचं तेव्हा सांगितलं होतं की आम्ही 60च्या आसपास धावा करण्याचा प्रयत्न करू जो आमच्यासाठी फायटिंग असेल आणि त्या दिशेने वाटचाल करतोय संघ. नामदेव 11 धसई. आस्था 11 धसई सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स ज्याने दिलाय. फैजल शेख अँड कंपनी
या वेळेला येऊ दिलं आणि दिलं पुण्याचा भीर काऊन तगडा टोला जबरदस्त षटकार बिगी फ्रॉम मयूर भेरे सेकंड इन अ रो. लिहिल्या बॅट फिरवली आणि तगडा शॉट मनगटी फटका लगावला मयूर भेरेने, ज्यामध्ये तो माहीर आहे. मिडल ऑर्डर मध्ये सक्षम खेळाडू मयूर भेरेने ते लगोपाचे 2 षटकार खेचले आणि सर्वांचं लक्ष इथे वेधून घेतले. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा या सामन्याला पाहतायत, जोडले जातात. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आम्ही. चंद्र प्रीमियर लीग 20-25 आजच्या 5व्या दिवसामध्ये सामना क्रमांक पहिला सुरू असताना पहिली इनिंग सुरू आहे आणि पाहता पाहता धावसंख्या 50 वरती पोहोचली. 50 गाठले. 50 धावा या चौथ्या चेंडूती झालेत. 5व्या षटकातील गोलंदाज कुणाल पांढरेला आकाश दाखवलंय. बॅट्समन मयूर भेरेने पुन्हा एकदा सज्ज. तिसरा येणार का प्रयत्न तर केलाय, परंतु तो 4 धावांसाठी होतोय. एका टप्प्याने फिल्डच्या डोक्यावरून जात असताना 4 रन. चेंडूला वाचतोय, अगदी चेंडूच्या मेरिट नुसार फटके सजवतोय. शफलिंग छान आहे, अगदी चेंडू पण ते बॅट सुद्धा पोहोचते. नजर सुंदर आहे त्याची आणि बॅटचा फ्लो मनगटी ताकद वापरून प्रॉपरली फटके मारतोय. या ठिकाणी फ्लॅट दिलीये, स्वीपचा प्रयत्न केला गेला. तिथे बघा स्वतःचा बचाव करतायत. स्वतःच्या संघासाठी बघा किती बचावात्मक तिथे पवित्रा घेतला, स्वतःला झोकून दिलं जेणेकरून स्टंपिंग होणार नाही काळजी घेतली. पण तिथे जरा पटकन पाणी घेऊन जा प्लीज. डाईव्ह मारली स्वतःला वाचवण्यासाठी. हे डेडिकेशन आहे, समर्पण आहे. ही समर्पण करणारी मेहनत आहे मित्रांनो. काबाड कष्ट सगळेच करतात, पण तुमची समर्पित मेहनत तुम्हाला अगदी यशापर्यंत नेत असते. म्हणून मेहनतीमध्ये पण प्रकार आहेत. त्याला म्हणतात अथक परिश्रम आणि समर्पित अथक परिश्रम, यामध्ये फरक आहे. जसं आमचा ठेळे संघ परिश्रम करून आलाय बघा, त्याच्या नजरा लागल्यात ग्राउंडकडे, खूप लवकर पोहोचले. आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा नेहरोली आहे, त्यांचा पण लांबचा प्रवास आहे. ते दिसत नाही अजून. नेहरोली इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. जो कॅप्टन इथे तयार असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये त्याला आम्ही टॉस विन देणार आहे, याची पण काळजी घ्या. त्यामुळे तुम्ही ढिले राहू नका, कॅप्टन पाठवा. धावसंख्या 54.
धावसंख्या झाली सर्व षटक समाप्त झाल्यानंतर 71 टार्गेट. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पडला. दिवस क्रमांक 5 ची दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला. याच परिसरातील दोन हुशार कर्णधार आणि त्यांच्या मातब्बर टीमच्या दरम्यान टॉस. एका बाजूने दिनेश वाखरे नेरोली टीम, दुसऱ्या बाजूने सचिन ठाकरे टीम जय भवानी ठिले, आई गावदेवी स्पोर्ट्स ठिले. नाणेफेक जिंकले, काय निर्णय घ्याल? नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत आहे. तुमचं घरचंच मैदान आहे, याच मैदानावरती तुम्ही प्रॅक्टिस करता. कसं मैदान सजवलंय SPLच्या संपूर्ण आयोजन समितीनं आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे, कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यावरती? सर मैदान तर एक नंबर आहे. राम मामा बोलला म्हणजे मैदान एक नंबरच होणार. आणि SPLचं नियोजन एकदम चांगलं आहे. आणि SPL मध्ये एंट्री घेण्यासाठी आम्ही 6 ते 7 महिने आधीच प्लॅनिंग चालू होतं की SPL आम्हाला खेळायची आहे. मग ते आम्हाला साक्षात आता उदय ठाकरे, सागर ठाकरे यांची स्पॉन्सरशिप झाल्यामुळे आम्ही आतमध्ये आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला मैदानाचा अंदाज आहे. समोर नेरोली टीम किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, 50-55 परत. कारण इथे डायरेक्ट टोटल स्कोअर सांगू शकत नाही. 90-100 पंचेस होतात असं मैदान आहे. जरूर एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल. या वर्षीच्या स्क्वॉड मध्ये नवीन काही बदल आहेत का? कोणी नवीन प्लेअर इन करताय का? सिच्युएशन नुसार बघू. नवीन 3 प्लेअर आहेत. जर मॅचेचा जसा अंदाज असेल तसं त्यांना आम्ही हे करू, इन करू. नक्कीच ठिले संघ आणि सचिन ठाकरे हे एक समीकरण नेहमीच राहिलंय. सचिन ठाकरे कशा फॉर्म मध्ये आहेत? सर प्रॅक्टिस तर चालू आहे. आता मॅचचा अंदाज बघू कसं काय होत आहे ते. मी माझ्या याच्याने प्रॅक्टिस तर भरपूर केलेली आहे. नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय तुम्ही आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. दिनेश बॅटिंग करायची. 6 षटकांची मॅच. ठिले आणि आपली म्हणजे मैत्रीपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच आहे. बॅटिंग करायची. सर्वप्रथम किती धावांचं तुझा मानस असेल आणि यावर्षीच्या हंगामात फॉर्म मध्ये असणारे फलंदाज कोण आहेत? यावर्षी सगळे चांगले प्लेयर आहेत आमच्याकडे, पण सध्या प्रॅक्टिस थोडीशी कमी आहे. कामानिमित्त प्रॅक्टिस थोडी कमी होते, पण बघूया, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. जरूर शेंदूर प्रीमियर लीग आणि नेरोली टीम हे नातं एक जवळचं नातं आहे. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तुम्ही आवर्जून सहभागी होता. दरवर्षी तुमचा खेळ आम्हाला चांगला पाहायला मिळतोय. यावर्षीचं आयोजन, नवीन मैदान, नवीन हंगाम कसं वाटतं आणि आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजनाबद्दल काय सांगायचं, जिथून जी SPL चालू झाले तिथून आम्ही जी प्रत्येक टुर्नामेंट खेळलेलं आहे आणि याच्या पुढे पण सोबत आम्ही क्रिकेट खेळतोय, सोबत खेळत राहू, याबद्दल काही शंकाच नाहीये. नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा बॅटिंग करायची. 6 षटकांची मॅच. टॉस बॉक्स मधनं न्यूज मिळाली. ठिले संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला नेरोली संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. शेंदूर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत. 8वं पर्व आणि 8व्या पर्वाला आपण गेल्या 5 दिवसापूर्वी सुरुवात केली. आजचा 5वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. सकाळच्या सत्रामधली पहिली मॅच मैदानावरती आपण पाहताय आणि SPL चे आधारस्तंभ राम पाटोळे सर, जितू पाटोळे सर आणि त्यांच्या सोबत बॅकबोन म्हणून कामगिरी पार पाडणारे वैभवदादा पाटोळे आज सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत आणि आज पूर्ण दिवस त्यांनी मैदानाच्या बाहेर जाणार नाही अशी काळजी घेतली. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू ओके. अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजाचा हा रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यूच्या बाबतीत आम्ही सूचना तुमच्यापर्यंत देत आहोत. एकच रिव्ह्यू तुम्हाला हाईट साठी आणि वाईड बॉल साठी दिला जाईल. एकदा का तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
अगदी सुरुवातीलाच रिव्ह्यू गमावलाय. पूर्वार्धामध्ये आवाज आपण ऐकलात. मनोजजी कारवे सर आपल्यासोबत जोडलेत. अत्यंत सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकता. इथे फटका चांगला आहे. फुलटोस बॉल, पूर्ण टोल वसूल केलाय. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. त्याचबरोबर कॅन्टीन समितीचे आमचे अध्यक्ष दामोदादा भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. काल त्यांच्या माध्यमातून सुंदर जेवणाची मेजवानी दुपारी आम्हाला मिळाली. आज सुद्धा अगदी सकाळी लवकरात लवकर आपले सर्व कामं उरकून आलेले आहे. तिथे संधी आली आहे झेलची आणि हा झेल टिपला जातोय. षटकाराला लगेचच उत्तर दिलंय. फलंदाज माघारी पाठवला जाईल. बिग विकेट, बिग लॉस. बॅट्समन शाहरुख शेख तंबूच्या आश्रयाला. ठेवलंय. ही मॅच अत्यंत काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला. एका बाजूने शिवशक्ती 12-12 तुटे बनवायचे आहेत 73 धावा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये ज्यांनी 72 धावा बनवल्या नामदेव 11 धसई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लीग फॉर्मॅटचा जर विचार करत असाल तर दोन अत्यंत ताकदीच्या टीम मैदानावरती खेळतात. मास्टर माइंड खेळाडू तुम्हाला दोन्ही बाजूला पाहायला मिळतील. जबरदस्त क्रिकेट या मॅचच्या निमित्तानं आपल्याला एन्जॉय करता येईल. चला मित्रांनो, आपण वेळेची काळजी घेऊयात. बरोबर 9:45 आपण पहिला चेंडू टाकलाय. पहिल्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. आज दोनही अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजिमजी हमदुल्ले सर, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं सुदीपजी आंबवणे सर आणि त्यांना साथ देतील माधव ठाकरे सर. सलगचा दुसरा मोठा गडी गारद करण्यात यश मिळालंय. बिग विकेट, मोठा मासा गळाला. बॅट्समन हरेश पांढरे गोल्डन डकचा शिकार. संमिश्र षटक. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार. इथे 2 चेंडूंवरती 2 विकेट आल्या आणि मोठे हादरे दिलेत गोलंदाज रोहन पांढरेनं. जबरदस्त आक्रमक गोलंदाजी, फिल्डरची चांगली साथ मिळतीये. या अनुषंगानं तुम्हाला पाहायला मिळत आहेत 2 मोठे झटके शिवशक्ती तुते या टीमला मिळालेत. अर्थातच आपण पाहताय बंटी शेठ धमके यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे मैदानावरती शिवशक्ती तुते. आज त्यांच्या माध्यमातून टीम उतरली आहे. बंटी डमके सरांचं मनापासून आपण कौतुक करूयात. स्वागत आहे. आपण जर आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल, ऐकत असाल तर आपलं आणि आपल्या संघाचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे पहा, फिरून मारलाय, फटका चांगला आहे. तलवार पुराणी है, धार वही. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती वार, चौकार. रोहन पडवळ गोलंदाजी मार्कवरती. अद्यापर्यंत 10 धावा एका बाजूने आल्यात. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर 2 विकेट मिळवण्यात त्याला यश मिळालंय. हॅट्रिक बॉल होता आणि हॅट्रिक बॉल वरती चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्डला आपण पाहताय गती प्राप्त करून दिली आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. इथे बॅट फिरवलीये, अंदाज नाही, आता पता नाही. डॉट, अचूक टप्प्यावरती चेंडू टाकलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय रोहन पडवळ. संमिश्र षटक, 2 विकेट त्याने मिळवल्या. 1 चौकार, 1 षटकार आला. 1 षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या
2 गडी बाद 10 धावा. बॅटिंग करतायत शिवशक्ती तुते. चला, आज शेड्यूल प्रमाणे आपण जर विचार केला तर अर्धा तास लेट आहोत. वेळेची काळजी घेणं, टाइम कव्हर करणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहाल तर स्कोरबोर्ड वरती 2 गडी बाद 10 धावा जोडल्यात. एकंदरीत 73 धावांचं लक्ष इथं पार करायचं आहे आणि टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज इथे बाद करण्यात यश मिळाले. पहा, 9:45 ला मॅच चालू केली, 9:50 होत आहेत. बरोबर 5 मिनिटे आपण खर्च करत आहोत. प्रत्येक षटकानंतर आपला टाइम काउंटडाऊन केला जातोय. वेळेची काळजी घ्या. हसा खेळा, शिस्त पाळा. क्रिकेट हा खेळ असा आहे मित्रांनो, खेळाबरोबर तुमची शिस्त जर प्रामाणिक असेल तर तुम्ही नक्कीच मैदानावरती चांगली कामगिरी पार पाडू शकता. मैदानावरती तुमच्या खेळाची चर्चा होते आणि निश्चित या सर्व गोष्टी क्रिकेटच्या आणि क्रिकेटच्या विकासासाठी फार गरजेच्या आहेत. वेळेची काळजी घेणं. शेंदूर प्रीमियर लीगनं आपल्याला हे सगळं शिकवलं. SPL म्हटलं म्हणजे शिस्तीसाठी खेळवली जाणारी स्पर्धा ही पहिली ओळख. बरोबर सकाळी 8:30 वाजता आपण सामने चालू करतो. इथे फटका चांगला आहे, जागेवरनं कट केलाय, पॉइंटला बीट केलं, कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंपायर डिसिजन, इट इज 4. क्रमांक दुसरं चालू झालंय. विकास विषय गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याचं स्वागत चौकारानं झालंय. बॅट्समन प्रशांत पांढरे स्ट्राईक वरती. इथे पहा, ऑफ साइडला शफल झालाय, ऑन साइडला हलक्या हातानं जबरदस्त फिरून दिलंय. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा दमदार चौकार. धावा पाहायला मिळत आहेत. 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज विकास विषय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोर ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला चेंडू जातोय, सिंगल धावे लवफलकावरती जोडली जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल माधव ठाकरे सर आणि त्यांच्या संपूर्ण स्क्वॉडला तुम्ही पाहू शकाल. सागर ठाकरे यांनी बांधलेला संघ आहे. अर्थातच आई गावदेवी पिले आणि त्यांना फाईट टीम जय भवानी निरोली. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. यष्ट्यांचा वेध घेतलाय, प्रचंड वेगवान बॅट फिरवली, मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना टिपला हा गडी. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. सन्मान शान. चेक करायचं आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. मान्यवर विष्णुदादा ठाकरे, त्याचबरोबर दीपकजी ठाकरे, रामचंद्र ठाकरे, या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर महेशदादा देसले, आपणा सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती या. आणि क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज, ज्या आवाजाला बऱ्याच दिवसापासून शहापूरकर मिस करतायत. जय भवानी नेरुली संघाचे खंडे समर्थक आणि हल्ली त्यांच्या पाठीवरती आणि मध्ये कोचिंगची फार मोठी जिम्मेदारी. ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो सर आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि क्रीडानगरीमध्ये
आमचे मार्गदर्शक मान्यवर अमरजी राऊत सर यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मी साहेबांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नेहरुली गावचे ज्येष्ठ समाजसेवक तथा शिवव्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वानं केलं, एका वाक्यात बोलायचं झालं तर ज्यांचा जन्म फक्त माईक वरती बोलण्यासाठी झालाय, मार्गदर्शक अमरजी राऊत सर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावेत ही कृपा करावी. इथे उर्पी चेंडू, फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, स्टेट डाऊन द ग्राउंड, घुमा दिया, षटकार. रोहन पांढरे मैदानावरती आलाय आणि त्यानं जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. षटकार ठोकलाय राईट मोर द विकेटनं. ओव्हर नंबर 2 मध्ये विकास विषय गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात आल्या आल्या रोहनच्या बॅटचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक वरती तयार. यावेळेस शॉर्टपिच चेंडू जागेवर कट केलाय, फटका चांगला आहे, कव्हर स्वीपरला दन 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 करत चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. पडवळला मैदानात आपण इन ऍक्शन मध्ये पाहत आहे. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना द लिजेंड किसन पांढरे यांचे सुपुत्र रोहन पांढरे मैदानावरती. थोड्याच वेळात तुम्ही पाहाल माधवजी ठाकरे यांचे सुपुत्र राज ठाकरे इन ऍक्शन मध्ये आई गावदेवी ठिले संघासाठी खेळताना पाहायला मिळतील. आणि ठिले संघाच्या यशामागे आणि त्यांच्या समृद्धी मागे माधव ठाकरे सरांचा सिंहाचा वाटा सातत्यानं राहिलाय. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी आपण आणि या संपूर्ण नियोजनाच्या पाठीमागे जे पिता पुत्रांचे हात आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण टुर्नामेंट भूषणाबळ आपल्याला पाहायला मिळते, एसपीएल चे आधारस्तंभ अध्यक्ष राम पाटोळे सर आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र रोहन ओम पाटोळे, या दोनही पिता पुत्रांचं सुद्धा आपण कौतुक सातत्यानं करतो. इथे सुद्धा संधी मिळाली, बॅटची एज आणि विकेटच्या मागे चांगला झेल. मान्यवर विष्णुदादा ठाकरे, दीपकदादा ठाकरे, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर अमरजी राऊत सर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आमची कळकळ जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाठोपाठ विकेट जात आहेत, एका बाजूने धावा सुद्धा बनवल्या जात आहेत. टिट फॉर टॅट, काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. या आपण आलात, आम्ही आपले सहर्ष आभारी आहोत. नेहरुली गावचे ज्येष्ठ समाजसेवक अमरजी राऊत सर या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्याला तिसरं षटक या ठिकाणी चालू झालंय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर इथे पहा सिंगल एका धावेचं योगदान येईल, धावफलकावरती जोडलं जाईल. या एका धावेच्या मदतीने धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 73 धावांचं लक्ष आहे आणि सुरुवातीच्या 2 षटकानंतर एक चांगली धावसंख्या उभी केली, मात्र दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा मिळत आहेत, ही जमेची बाजू. तिसरं षटक मार्गस्थ असताना 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज रोहन पडवळ गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक वरती रोहन पांढरे. बिग फाईट मुकाबला, दोन वाघाच्या दरम्यान झुंज तुम्ही पाहताय.
उलटा होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्विचिट अटेम्प्ट, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. लाऊड अपील रोहननं केलं. रोहन पडवळ गोलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने रोहन पांढरे बॅटिंग करतोय. स्ट्राईक वरती दोन जेन्युअन ऑलराऊंडर, युवा यंगस्टर, युथ आयकॉन, दोघांचंही कौतुक केलं जाईल. दोन्हीही चांगल्या दर्जाचे प्लेयर्स. इथे फटका चांगला खेळलाय, मात्र स्वीपरला फिल्डर हातात. अगदी होम डिलिव्हरी होती, सोप्पा झेल ड्रॉप आणि त्यानंतर पाहायला मिळतंय जीवनदान मिळालंय रोहन पांढरेला. आणि या जीवनदानानंतर नक्कीच काळजामध्ये धस्त झाला असेल रोहन पांढरेच्या. त्याचबरोबर रोहन पडवळ थोडासा नाराज, आपल्या फिल्डरवरती अगदी बरोबर रणनीती अंतर्गत पकडलं होतं. सीमारेषेवरती अगदी सोप्पा झेल ड्रॉप झालाय आणि एक सिंगल धाब्याचं योगदान इथे धावफलकाला आले. स्कोरबोर्ड वरती 31 धावा, 73 धावांचं कडवं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना बॅटिंग करतायत मैदानावरती आपण पाहताय तर स्ट्राईक वरती बॅट्समन निखिल, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. निखिल पांढरे, इथे सुद्धा मिस टायमिंग, झेलची संधी आली आहे. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सोपा झेल ड्रॉप, पाठोपाठ 2 झेल ड्रॉप झालेत आणि निश्चित दोघांनाही जीवनदान मिळतंय. 2 फलंदाजी मैदानावरती खेळतायत. झुंजार खेळीसाठी ओळख असणार रोहन पांढरे, त्याला सुद्धा सोडलंय, जीवनदान दिलं. त्यानंतर लेफ्ट हँडेड फलंदाज निखिल पांढरे, यंगस्टर बॅट्समन आहे, त्याला सुद्धा संधी मिळते आणि इथून सामन्याचे चित्र पालटायला वेळ लागणार नाही. क्रिकेटच्या मैदानावरती सोपं सूत्र असतं, सातत्यानं आपण म्हणत असतो, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. झेल सुटलेत आणि इथून गोलंदाज करेल तर काय करेल रोहन पडवळ. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चाललाय, चेंडू पकडलाय. दुसऱ्या धावेसाठी आले, त्यांनी 2 धावा पूर्ण केल्यात. तीन षटकांचा खेळ इथे पाहायला मिळतोय. अतिशय शिस्तबद्ध खेळ आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या 18 बॉल आणि 39 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. शेवटच्या 18 चेंडू आणि 39 धावा इथून बनवायच्या आहेत. मैदानावरती नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला, काटेकी टक्कर, 2 मातब्बर संघांच्या दरम्यान चाललेला हा महाद्वंद्वाचा थरार. आणि निश्चितच थरारचं वर्णन करण्यासाठी आमच्यासोबत समालोचन कक्षाला जॉईन करतायत. ज्या आवाजाला आम्ही तरसलोय, आम्ही आज अख्खा दिवस तुमचा आवाज ऐकू पाणी सुद्धा पिणार नाही, जेवणार सुद्धा नाही येत. या अमर राऊत सर आम्हाला जॉईन करतायत. 18 चेंडू आणि 39 ची गरज. शिवशक्ती 12-12 तुते की समोरून फायर करतील गोलंदाजी करणारी नामदेव 11 दसई. थँक्यू सो मच सोमनाथ सर. निश्चितपणानं शंभरून प्रीमियर लीग 2025 हा महाथरार आपण सगळेजण अनुभवत आहात. आणि याच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना इथे शिवशक्ती तुते आणि त्याच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच नामदेव 11 दसईचा संघ. 24 चेंडू 73 धावांचं आव्हान. त्यातलं मधलं आपण जर पाहिला सेकंड इनिंगचा फर्स्ट हाफ इथे एंड झालाय आणि 18 चेंडूमध्ये 34 धावांपर्यंत मजल मारली आहे. 13.00च्या सरासरीने खेळावं लागेल. बॉलिंग मार्कवर दसई संघाकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल चेतन बांगर. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा हाताचा फलंदाज निखिल साठे. पहिला चेंडू यावेळेला मात्र चेंडू थोडासा खाली राहायला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटचा पुरेपूर अंदाज फलंदाजांचा चेंडू त्याला बॅटनं ऑन साईडला टोळवण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. ज्यावेळेला तुम्हाला 10 पेक्षा अधिकची सरासरी अपेक्षित असते आणि तिथे येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्या गणिताची जी काही ताळेबंदीगिरी आहे ती मात्र चुकवत असेल. नेक्स्ट बॉल सफल झाले. मुद्द्यातला चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळून काढलाय. सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. निश्चित दोन्ही फलंदाज ज्यावेळेला त्यांना ब्रेक मिळतोय, चर्चा करण्याची संधी मिळत असेल, त्यावेळेला चर्चेचा उहापोह हा सातत्यानं हाच असेल की स्ट्रायकिंग एंडला जास्तीत जास्त या 18 चेंडूंमध्ये आपल्याला रोहनला कसं ठेवता येईल, त्या पद्धतीचा खेळ आपल्याला कसा करता येईल. आणि पाहिला आपण, पहिला डॉट आला, त्यानंतर मग मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आहे
आणि इथे मात्र संघाची धावसंख्या 1 सरसावते. संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल 35 धावा. समीकरण बदललं जाईल. 16 चेंडू आणि विजयाकरता 38 धावांची आवश्यकता. इथनं पुढचे जे 4 चेंडू आहेत जे षटक क्रमांक 4 मध्ये चेतनकडनं फेकले जातील, या 4 चेंडूंवर पुढच्या येणाऱ्या 12 चेंडूंचं समीकरण कोणासाठी सोपं आणि कोणासाठी कठीण याची सगळी उत्तरं विकली जातील. यावेळेला मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकानं ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं त्या फलंदाजाला माघारी परतवण्याची आलेली सुवर्ण संधी. यावेळेला गोलंदाज रोहन पडवळलं क्षेत्ररक्षकनं, इथे मात्र ती गमावली नाहीये आणि आता मात्र रोहन पांढरेला परतावं लागेल माघारी. खरं तर आपण ज्या क्षणाला तो मैदानावर आलाय, आल्या आल्या पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला ज्यानं आसमान दाखवलं, तडाखेबाज फटक्यानं एक षटकार आला आणि या मॅच मधली सगळी समीकरणं शुभशक्ती तुते संघाकडे मी कीप करतोय, कायम ठेवतोय, राखतोय हे ज्यानं ठणकावून सांगितलं त्याच्या विरोधात जाळं खऱ्या अर्थानं फेकायला सुरुवात झाली. षटक क्रमांक 3 मध्ये अपयश आलं, परंतु षटक क्रमांक 4 मधल्या तिसऱ्या चेंडूवर यावेळेला झेलकरवी बाद केले. चेतन रोहनला एक मोठा धक्का आहे, मोठा धक्का आहे आणि या धक्क्यातून मात्र सावरावं लागेल. इम्ताज शेख स्ट्रायकिंग एंड. इथून मात्र समीकरण फार कठीण होत आहे. 15 चेंडू आहेत आणि या 15 चेंडूंमध्ये विजयाकरता तब्बल 38 धावांची आवश्यकता. मी मगाशीच म्हटलं ना, 18 चेंडूंचा विचार करण्याच्या अगोदर 12 हे तुम्हाला समीकरणासाठी ठेवायचे आहेत आणि जे काय तुम्हाला इक्वेशन क्रिएट करायचं ना त्यासाठी 18 पैकीच्या सुरुवातीच्या 6 चेंडूंवर तुम्हाला तुमचं गेम दाखवावं लागेल. तुम्हाला तुमचं प्लॅनिंग किती पक्का आहे ते मात्र इथं सक्सेसफुल इम्प्लिमेंट करावं लागेल. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकला. यावेळेला चेंडू थोडासा बाहेर निघाला, कट केला पॉईंटच्या दिशेनं. 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड झालाय. सिंगलनं दबाव जो वाढतोय तो शुभशक्ती तुते संघावर आहे. या षटकामध्ये न आलेला एकही मोठा फटका, एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही. 4 चेंडू चेतन बांगरनं फेकलेत, त्यामध्ये खर्च केल्यात केवळ आणि केवळ 2 धावा आणि रोहन पांढरे सारखा भरवशाचा पुढे दारोमदार ज्या फलंदाजाच्या खांद्यावर आहे त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यश आलं. समीकरण बदललं जाईल. 14 चेंडू आणि आता इथून पुढे विजयाकरता 37 धावांची आवश्यकता आहे. चेंडू गणिक वाढणार जे काही अपेक्षित धावांची सरासरी आहे ती मात्र बदलली जाईल. इथे बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. निश्चित चांगली गोलंदाजी, बनाट वेगावर टप्प्यावर अप्रतिम नियंत्रण पाहायला मिळतं. फलंदाजाच्या जे काही मनसुबे आहेत त्यांना हेरून त्याच्या विपक्ष गोलंदाजी करणे ज्या गोलंदाजाला जमतं त्याला खेळपट्टीवर आपली हुकूमत सिद्ध करता येते आणि त्याचा प्रत्यय षटक क्रमांक 4 मधल्या आतापर्यंत फेकलेल्या 5 चेंडूवर चेतन बांगरनं आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये शक्ती तुते सुसाट धावताना पाहायला मिळाले, पण त्यानंतर चेतन बांगर नावाच्या स्पीड ब्रेकर समोर मात्र आपला वेग मंदावला, संत झाला. नेक्स्ट बॉल इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. हाय अँड हँडसम शॉट पाहायला मिळाला. मॅच अजूनही बाकी आहे हे दाखवणारा निखिलच्या बॅट मधनं आलाय षटकार.
अपेक्षित सरासरीला लिडिंग एज लागली आणि इथे मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. फ्रंटवर आलेला हा चौकार. पाहायला मिळतात. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, एक चूक तुम्हाला सगळ्या मेहनतीवर पाणी फिरण्यासाठी पुरेशी असते. अशा वेळेला आपली सावधानता, सजगता आणि सतर्कता अत्यंत आवश्यक. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलाय, फुल टॉस घेतलाय. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्यांना आता 7 बाउन्स कॅरी करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल, परंतु स्टार्टिंग एंडला पोहोचलेल्या निखिलनं मात्र रिजेक्ट केलाय. सिंगलवर समाधान. संघाची धावसंख्या धावफलकावर झाली 48 धावा. समीकरण आता बदललं जाईल. 10 चेंडू आणि विजयाकरता 25 धावांची आवश्यकता. समोरचे 4 चेंडू, पुढचे जे काही 4 चेंडू आहेत ते महत्वाचे असतील. निखिल आला, खेळपट्टीचा अंदाज आलाय, वातावरणाची सुसंगतता साधली गेली आहे, पण बॅट आणि बॉलचा जो संघर्ष चाललाय त्याला मात्र तिलांजली द्यावी लागेल. स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा हलकेसा बाहेर निघाला. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निखिलची ताकद सातत्यानं राहिली. ऑन साईड अतिशय मजबूत असणारा हा खेळाडू आहे आणि सातत्यानं तिथं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. मोठा फटका, परंतु आलेला निर्धाव चेंडू या क्षणाला तुते संघामध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण करेल. या अगोदरचा डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड. मयूर भैरनं चले जाऊचा दिलाय नार आणि बसलाय तुते संघाला आणखी एक धक्का. त्यावेळेला त्या दबावाचा विचार करून घेण्यापेक्षा त्या दबावाला छेदून भेदून बाहेर कसं निघावं यासाठी तुमचा एक प्लॅन फेल झाल्यानंतर बी रेडी असला पाहिजे आणि त्यामध्ये कुठेतरी कमतरता दिसली. कारण आपल्याला पाहिलं शाहरुख बाद झाला, प्रशांत बाद झाला, हरीश बाद झाला, अविनाश बाद झाला, रोहन बाद झाला. आलेल्या प्रत्येकानं 24 चेंडूंचं गणितच मांडलं की नाही हा मोठा प्रश्न आहे. इथे मात्र निश्चितपणानं आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त स्वरूपात थोडासा दिलासा, थोडीशी उसंत, थोडासा मोकळा श्वास, थोडासा सुटकेचा निश्वास. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. 49 धावा. समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि विजयाकरता 24 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल घेऊन स्लो वन बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेईल. आणखी एक मॅच मध्ये प्राणवायू भरणारा, ऑक्सिजन निर्माण करणारा हा आलाय चौकार. शिल्लक आहे आणि या 7 चेंडूंमध्ये शिवशक्ती तुते संघाला विजयाकरता अपेक्षित असणार आहेत 20 धावा. 7 आणि 20 आता समीकरण आहे. 7 चेंडूंपैकी पुढचा येणारा जो काही षटक क्रमांक 5 मधला शेवटचा जो काही चेंडू आहे हा फार मोठ्या प्रमाणावरची भूमिका अदा करणार आहे. लास्ट बॉल ऑफ दिस 5th ओव्हर. यावेळेला मात्र निश्चितपणानं भरधाव वेगानं टाकलेला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सातत्याने यष्टीरक्षकाला सरावासाठी आमंत्रित केलं जातं गोलंदाजाकडनं. 5 षटकांचा खेळ ते समाप्त झाला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 53 धावा आणि आता विजयाकरता शिवशक्ती तुते या संघाला अपेक्षित असणार आहेत 6 चेंडू 20 धावा. प्लॅन सातत्यानं मैदानाच्या आत उतरल्यानंतर आपल्याला वेळेचं गणित बांधावं लागतं. खेळासाठीच्या ज्या काही सरसावलेल्या बाह्या आहेत त्यांचा योग्य वेळ आपण कुठे वापर करावा हे पाहावं लागतं. शाहरुख आणि हरेश बाद झाल्यानंतर अविनाशला थोडंसं मैदानावर राहणं अत्यंत आवश्यक होतं. एक्सपिरियन्स प्लेअर आहे, अनुभव आहे. सातत्यानं काठिण्यतेच्या काठावर उभ्या असलेल्या अनेक सामन्यांमधून संघाचा विजयार्थ ठरला. आता बॉलिंग मार्कवर चेतन बांगर, चौथं प्रतिम कमालीचं षटक हाताळणारा हा गोलंदाज. फर्स्ट बॉल 6 चेंडू 20चा समीकरण आला. इथे मात्र रडार मध्ये चेंडू आला. टायमिंग परफेक्ट पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिला माहुलीची सफर करणारा हा ठोकलाय SPL षटकार.
बॅटर इम्तियाजनं मॅच अजूनही बाकी आहे. इथे मात्र तुमच्या मनामध्ये चाललेली जी काय ताळेबंदाचं द्वंद्व प्रक्रिया आहे तिला मात्र थांबवावं लागेल. तुम्ही जे काही आता मात्र भविष्यवाणी करण्यासाठी तुमच्या हृदयाची स्पंदनं वेगानं धावतायत त्यांना मात्र अडवावं लागेल. मनामध्ये जे काही विचारांचं चक्रीवादळ उठलंय त्याचं काहूर मात्र तुम्हाला थोपवावं लागेल. हे SPL आहे मित्रांनो. इथे कोणताच सामना एकतर्फी होताना पाहायला मिळत नाही. इथे कुठलीही सेटलमेंट नसते. विकेटवर उतरल्यानंतर क्रिकेटसाठी झोकून देणं आणि विजयासाठी लढणं या सगळ्या व्याख्या मनाच्या आत उकलित करणारे हे सामने. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडू 14चं समीकरण आलंय. चेतनवर दबाव असेल तोच दबाव इम्तियाजवर. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र लिडिंग एज लागली आहे. स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात असेल. स्ट्राईक इम्तियाजसाठी मात्र महत्वाची होती का पाहावं लागेल. सिंगल देखील महत्वाची होती का हे देखील पाहावं लागेल. समीकरण पुन्हा बदललं जाईल. सिंगलनं संघाची धावसंख्या झाली आहे 60 धावा. 4 चेंडू आणि त्या विजयाकरता 13 धावांची आवश्यकता आहे. कोणताही गोलंदाज या ज्यावेळेला तुम्हाला क्रिटिकल कंडिशन्स असतात, विपरीत परिस्थिती असते, सगळं काही तुमच्या विपरीत घडत असतं आणि त्यावेळेला तुमच्या बाजूने घडत असतं आणि त्यावेळेला पहिल्या चेंडूवर वेलकम म्हणून तुमचं षटकारानं स्वागत केलं जातं. त्यावेळेला निश्चितपणानं फलंदाजांचा आत्मविश्वास दुणावलेला असतो आणि ज्या दुणावलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर गोलंदाजीमध्ये हुकूमत सिद्ध करण्यासाठी सज्ज असणारा गोलंदाज त्याचं मात्र मानसिक खच्चीकरण आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. म्हणून मैदानात खेळ आणि आयुष्यात वेळ कधी बदलेल माहित नाही, पण बदलणाऱ्या खेळाला आणि बदललेल्या वेळेला जर मुठीत कवेत ठेवायचा असेल सावध, सजग आणि सतर्क राहणं गरजेचं. बॉल शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू होता त्यावर जोरदार तडाखा. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय सीमा पार. षटकार. षटकारानं पुन्हा एकदा मॅच मधलं समीकरण आपल्या संघाला थोडंसं झुकतं माप देणारं ठेवलंय. 3 चेंडू विजयाकरता 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. हे द्वंद्व, हे युद्ध, ही स्पर्धा आणि हा रणसंग्राम. या वेळेला मात्र जोरदार प्रहार. निश्चितपणानं लॉंग ऑनला रोहन पडवळ तैनात असेल. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. एकमेकांमध्ये ज्या वेळेला तुमचा संवाद असतो ना त्यावेळेला ही सगळी गणितं आपल्याला आपोआप अलगदपणे सुटलेली पाहायला मिळतात. फर्स्ट बॉल षटकाराला, त्यानंतर सिंगल, नंतर आला तुषार, त्यानं ठोकला षटकार, त्यानं 4थ्या चेंडूवर पुन्हा दिले सिंगल. समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू आणि आता विजयाकरता 6 धावांची गरज आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये, प्रेक्षकांच्या उत्कंठपोटीच्या भाषेमध्ये म्हणतो की साला एक शॉट का गेम बाकी आहे. पण चेतन बांगारा ज्याला कठीणाईच्या परिस्थितीतून संघासाठी सहज, सोपं, सुलभ आणि सुकर मार्गाचं निर्माण करणं माहित आहे. ही मॅच आहे मित्रांनो, हे क्रिकेट आहे. इथे क्षणागणिक तुमचा प्रेडिक्शन्स, तुमचे अंदाज, तर्क बाजूला सारले जातील. लो फुल टॉस होता. बॅटनं खेळलेला फटका अगदी क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. इथे मात्र नाही, बॅकअप नाही. चेतनच्या हातामध्ये चेंडू आला होता. त्याला स्टॉप करणं, त्याला गॅदर करणं, त्याला कलेक्ट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही प्लेइंग 11 मध्ये आलात ना आणि मैदानाच्या आत उतरलात ना, मग कठीण होता, सूर्य डोळ्यावर होता, चमक आली, बाजूला गेलो, यासाठी तुम्हाला वेळ नाहीये. आणि या तुमच्या प्रश्नांची सरबत्ती ऐकण्यामध्ये, त्याची कारण मीमांसा करण्यामध्ये कुणालाही स्वारस्य नाहीये. समीकरण पुन्हा बदललंय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 69 धावा. 1 चेंडू विजयाकरता 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर इम्तियाज शेख. 1 चेंडू 4 धावा. आता मात्र दबावाचं जे वलय आहे ते मैदानाच्या चौफेर बाजूनी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोल मैदानाची हीच तर मजा आहे. ज्यावेळेला 360 डिग्री मध्ये तुम्ही खेळत असता, तुम्ही प्रत्येक बाजूवर तुमची किती ताकद आहे, तुम्ही टेक्निकल शॉट, तुमचे तंत्रशुद्ध फटके, या सगळ्यांमधून तुम्ही तुमच्या खेळाचं वलय हे सोपस्कर बनवत असता. 1 चेंडू 4 धावा. षटक क्रमांक 6च्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारे इम्तियाज शेख, ज्यानं तुतेकरांच्या आशा वाढवल्या, ज्यानं पल्लवित केल्या आणि प्रत्येकाच्या मनामध्ये विजयाची एक गूढ झुळूक निर्माण केली. 1 बॉल 4 धावा. दबाव, तणाव. इथे मात्र मानसिकतेला सातत्यानं सामर्थ्याची परीक्षा घेणारा हा सामना आहे. विचार करावा लागेल. 6 चेंडू 20 धावा असताना कुठेतरी चेतनच्या मनामध्ये असेल सुरुवातीचे 2 चेंडू चांगले आले, उर्वरित 4 चेंडू बॅकफुटला टाकले, पण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर आली सिंगल. इथे मात्र बॅटरच्या मेंटॅलिटी अगेन्स्ट. थांबा जरा. अंपायर अंपायर अंपायर, तुम्ही उलट नाही राहू शकत. हा, तुम्हाला फेस करावं लागेल.
निश्चित नियमाप्रमाणे आता मात्र अंपायर काय इंटिमेशन देतील, काय सूचना देतील, काय इन्स्ट्रक्शन देतील, तिथं थांबवल्यानंतर तुम्ही त्याचा फोकस लक्ष विचलित करू शकत नाहीत, आक्षेपार्ह हावभाव करू शकत नाहीत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होईल या पद्धतीची तुमची हालचाल असणार नाहीये, तुम्हाला स्तब्ध तिथे थांबावं लागेल. निश्चित आदरणीय रामदादा पाटोळे साहेब एसपीएलचे अध्यक्ष सातत्याने प्रेक्षकांसाठी परवानगी द्यावी. टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर आहे, त्यामुळं एक चेंडू आणि विजयाकरता 4 धावांची आवश्यकता आहे. समोर इम्तियाज चेतन, द्वंद्व शिवशक्ती तुटे विपक्ष नामदेव 11 दसाई, एक चेंडू 4 धावा. यावेळेला फुल टॉस बॉल इम्तियाजच्या बॅट मधनं विजयाचा आकडा साकार करणारा आणि तुटेकरांच्या विजयाला आनंदाचं उधाण प्रदान करणारा ठोकलाय षटकार. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. सर ते शेवटपर्यंत संघाला विजय ज्यानं मिळवून दिला आणि 23 धावांची वैयक्तिक खेळी ज्याच्या नावावर राहिली, 21 धावांची वैयक्तिक खेळी ज्याच्या नावावर राहिली, स्टार बॅटर ऑफ शिवशक्ती तुटे इम्तियाज शेख ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या सामन्याचा सामनावीर